स्टेशन शिवाजीनगर हद्दीमध्ये ट्युशन एरिया हा आपल्याकडे मोठा भाग आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील वेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी नीटच्या तयारी करण्यासाठी मुलं येत असतात। प्रायव्हेट क्लासेसमध्ये आजूबाजूला काही कॉफी शॉप वगैरे त्या ठिकाणी आहेत। अशा ठिकाणी आम्ही वारंवार चेक करत असतो, तिथे कुठे गैरप्रकार होतात किंवा कसे याबद्दल आम्ही नेहमी त्या ठिकाणी खात्री करत असतो। त्या अनुषंगाने काल आम्ही आमचे पोलीस स्टेशनचे 4 अधिकारी आणि 25-26 आमचे अंमलदार यांचं सहित एक टीम तयार करून आम्ही आमच्या हद्दीतील जेवढे काही असे कॉफी शॉप आहेत त्यांना संयुक्तपणे चेक केलेलं आहे। एकाच वेळी माननीय SDPO साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार, सूचनानुसार सदरची मोहीम राबवण्यात आली होती। त्यामध्ये माननीय DYS साहेब यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ही मोहीम राबविण्यात आली होती। त्यामध्ये शहरातील पूर्णच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेवढे कॅफी शॉप असतील तेवढे कॅफी शॉप एकाच वेळी आम्ही काल चेक केलेले होते। अशा काही कॉफी शॉपमध्ये लास्ट टाईम आपण चेक केलं तेव्हा काही थोडंसं अनियंत्रित काही भाग त्या ठिकाणी दिसून आला होता। त्या अनुषंगाने त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे। सोबतच कालच्या मोहिमेमध्ये आम्ही परत त्यांनी जे सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी पाळल्या किंवा नाही या अनुषंगाने आम्ही चेक केलेलं आहे। त्यानुसार त्यांनी काही सूचनांचे पालन केलेलं दिसून आलेलं आहे। त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं अनैतिक किंवा अवैध प्रकार चालणार नाहीत। कुठल्याही पद्धतीचं जे त्या ठिकाणी प्रतिबंधित काही त्या ठिकाणी वस्तू हे आहेत, काही ड्रग्ज वगैरे असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील प्रतिबंधित, त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा वाव मिळणार नाही। या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सूचनेनुसार वारंवार त्या ठिकाणी आढावा घेत असतो। त्यानुसार ते कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच काही आम्ही ज्या काही टपऱ्या वगैरे आहेत त्या टपऱ्या चेक केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने तिथे काही असे काही प्रकार आहेत का त्यांच्यावरसुद्धा आम्ही काही चालन कारवाई केलेल्या आहेत जे कोपताक ॲक्टनुसार, तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। तर अशा परिसरामध्ये विद्यार्थ्याचं हित लक्षात ठेवून वारंवार त्या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीचं माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय SDPO साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करीत असतो। कालच्या प्रकारामध्ये गुन्हा वगैरे दाखल झाला नाही, कालमध्ये आम्ही कोपता ॲक्टनुसार आम्ही 8 केसेस केलेल्या आहेत। त्यांच्याकडून त्यानुसार दंड वसुली केलेली आहे।